कोणत्याही निवडणुका आल्या की इच्छुक नेत्यांचं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणं सुरू होतं। महाराष्ट्रात 29 महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी आपल्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात जायला सुरुवात झाली आहे। अशा दल बदलूंसाठी गेल्या अनेक वर्षांपासून एक शब्दप्रयोग प्रचलित आहे, तो म्हणजे आयाराम गयाराम। भारतीय राजकारणाला आयाराम गयाराम हे शब्द हरियाणातल्या गयालाल यांच्यामुळे मिळाले, ज्यांनी एका दिवसात 3 वेळा पक्ष बदलण्याचा विक्रम केला होता। नोव्हेंबर 1966 मध्ये पंजाबमधून हरियाणा या स्वतंत्र राज्याची स्थापना झाली। त्यानंतर काही महिन्यांतच 1967 मध्ये हरियाणा विधानसभेची निवडणूक लागली। 81 जागांसाठी झालेल्या हरियाणाच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसनं 48 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं। याच निवडणुकीत तब्बल 16 अपक्ष आमदार निवडून आले होते आणि त्यातलंच एक नाव होतं चौधरी गयालाल। गयालाल हे मूळचे काँग्रेसचेच। हरियाणातील तेव्हाचा हसनपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट हवं होतं, पण भागवत दयाल शर्मा यांच्यामुळे गयालाल यांना तिकीट नाकारण्यात आलं। त्यामुळे गयालाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली। त्यांनी 360 मतांनी काँग्रेसच्या एम सिंग यांचा पराभव केला। काँग्रेसनं अपक्ष असलेल्या गयालाल यांना आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न केला, पण गयालाल यांचा भागवत दयाल शर्मांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी विरोध होता। तेव्हा काँग्रेसच्या चौधरी चांदराम यांना मुख्यमंत्री करण्यात येईल असं काँग्रेसनं गयालाल यांना सांगितलं आणि गयालाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तेव्हा पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात नसल्यानं गयालाल यांची आमदारकी कायम राहिली। पण जेव्हा काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली तेव्हा भागवत दयाल शर्मांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित झालं। तेव्हा गयालाल नाराज झाले आणि काँग्रेसमधून बाहेर पडले। भागवत शर्मा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले, पण आठवड्याभरातच त्यांच्या सरकारमध्ये बंडखोरी झाली। राव बिरेंद्र सिंग गटातील काँग्रेसच्या 12 असंतुष्ट आमदारांना सोबत घेत हरियाणा विशाल पक्षाची स्थापना त्यांनी केली। इतर अपक्ष आमदारांसह भारतीय जनसंघ, स्वतंत्र पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मिळून युनायटेड फ्रंट नावाचा एक गट स्थापन केला। त्यात एकूण 48 आमदार होते। या आमदारांमध्ये गयालाल सुद्धा होते। सत्तापालट झालं आणि राव बिरेंद्र सिंग मुख्यमंत्री झाले। तेव्हा पत्रकार परिषदेत गयालाल यांच्याबद्दल राव यांनी म्हटलं होतं, गयाराम अब आयाराम है। त्यांचं हे वाक्य सगळ्याच वर्तमानपत्रांची हेडलाईन होती। पण राव यांचं सरकार फक्त 224 दिवस टिकलं। काही आमदारांनी त्यांचं समर्थन काढून घेतलं। तेव्हा गयालाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्याच दिवशी अवघ्या 9 तासात त्यांनी पुन्हा एकदा युनायटेड फ्रंटमध्ये प्रवेश केला। एकाच दिवशी 3 वेळा पक्ष बदलल्यामुळं गयालाल यांचं नाव तेव्हा चांगलं चर्चेत आलं। संसदेत भाषण करताना तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाणांनी याच गयालाल यांचा उल्लेख करत राजकारणात आयाराम गयाराम वाढत चालल्याचं यशवंतराव म्हणाले होते। तेव्हापासून आजपर्यंत पक्ष बदलणाऱ्यांसाठी आयाराम गयाराम हाच शब्दप्रयोग वापरला जातो।